तर नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या एका सर्वात महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे फिनालेचे फायनल वोटिंग ट्रेंड्स. वोटिंग ट्रेंड्सनुसार कोण उचलतं आहे बिग बॉस मराठी सीझन नंबर 6ची ट्रॉफी, सर्व काही बघणार आहोत. चला सुरू करूया. नंबर 5वर आहे दीपाली सय्यद. हा मित्रांनो, दीपाली सय्यद या बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये नंबर 5वर आहेत. दीपाली सय्यद यांच्या फॅन्सना मी एवढंच विचारेन की दीपाली सय्यदला तुम्ही वोट केलं की नाही, कारण त्यांना अजिबात वोटिंग दिसत नाही आहे. जे फायनल वोटिंग ट्रेंड्स माझ्याकडे येत आहेत त्याच्यानुसार दीपाली सय्यद या नंबर 5वर आहेत. आता बघायला हे इंटरेस्टिंग ठरणार आहे की दीपाली सय्यद या नंबर 5वर एलिमिनेट होतात की नंबर 4वर. नंबर 4वर कोण आहे मित्रांनो, तर नंबर 4वर आहेत राकेश बापट. राकेश बापट हे नंबर 4वर असणं हे सर्वात शॉकिंग आहे, कारण त्याचा खूप मोठा फॅन बेस होता पण तो वोटिंगमध्ये दिसत नाही आहे. मित्रांनो, जे माझ्याकडे वोटिंग ट्रेंड्स येत आहेत त्याच्यानुसार राकेश बापट हा नंबर 4वर आहे. आता उद्या काय घडणार, उद्या बिग बॉस राकेशला कुठपर्यंत घेऊन जाणार हे पण बघणं थोडं रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, नंबर 3वर कोण आहे? राकेशला ओव्हरटेक करून नंबर 3वर आहेत अनुश्री माने. अनुश्री माने यांना ज्या प्रकारे वोटिंग झाली आहे ती कौतुकास्पद आहे. अनुश्रीच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनुश्रीच्या बाबतीत उद्या एक सर्वात मोठी गोष्ट येऊ शकते, ती म्हणजे मनी बॅग. आणि मला वाटतं अनुश्री मनी बॅग उचलेल, पण तो तिचा डिसिजन बरोबर असेल का चूक हे पण थोडं बघायला इंटरेस्टिंग ठरणार आहे. माझ्या वोटिंग ट्रेंड्सनुसार जे माझ्याकडे येत आहेत त्याच्यानुसार अनुश्रीने बॅग उचलली तर ते बरोबर राहील. तुम्हाला काय वाटतं ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, नंबर 2वर झाला आहे उलटफेर आणि नंबर 2वर पुन्हा घसरला आहे विशाल कोटियन. विशाल कोटियन हा, जे मी काल लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स सांगितलेले त्याच्यामध्ये तो नंबर 1वर होता, पण आता फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये जे माझ्याकडे येत आहेत त्यानुसार तो नंबर 2वर आहे. मित्रांनो, काय होणार आहे? नंबर 2वर विशाल कोटियन आला आहे. रिपोर्ट्सनुसार विशाल आणि जो 1 नंबरचा कंटेस्टंट आहे यांच्यामधली गॅप पण खूप कटोकट आहे आणि त्या कटोकट मार्जिनने नंबर 1वर फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये राज्य करते तन्वी कोलते. तन्वी कोलते हिने फायनल वोटिंग ट्रेंड्समध्ये बाजी मारलेली आहे. तन्वी कोलते आणि विशाल यांच्यामधला गॅप कटोकट आहे, पण जे वोटिंग ट्रेंड्स माझ्याकडे येत आहेत त्याच्यानुसार त्या कटोकट मार्जिनने नंबर 1वर तन्वी राज्य करते. हे होते फायनल वोटिंग ट्रेंड्स. पण बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे तुमच्या मते टॉप 3 कोण असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता जर बोलायचं झालं की बिग बॉस मराठी सीझन नंबर 6ची ट्रॉफी कोण जिंकेल हा सीझन वोटिंग ट्रेंड्सनुसार म्हणाल तर सर्वात जास्त चान्सेस तन्वी, अनुश्री आणि विशालचे आहेत. पण मुख्यतः तन्वी आणि विशाल यांच्यामध्ये कोणीही जिंकू शकतं. जास्त चान्सेस हे तन्वीचे आहेत. बिग बॉस मराठी सीझन नंबर 6च्या 1-2 आठवड्यानंतरच मी माझा चॅनल क्रिएट केला आणि याच्यावर बिग बॉस मराठी सीझन नंबर 6चे व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केली. तुम्ही दिलेलं प्रेम खूप जास्त होतं आणि त्याच्यामुळेच माझे आता 1Kच्या खूप जवळ सबस्क्रायबर आलेत. तर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि माझे सबस्क्रायबर लवकरात लवकर 1K करून टाका असंच सांगतोय. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी, उद्याच्या फिनालेच्या अपकमिंग अपडेटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका.